एका परीक्षेत 1200 मुले व 800 मुली बसल्या होत्या. त्यामध्ये 48% मुली व 40% मुले पास झाले. तर त्या परीक्षेत किती टक्के मुले नापास झालीत असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये गोरगरीब लेकरांना निर्धारित यश मिळावं या तळमळीपोटी माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील विविध स्पर्धा परीक्षा देणारे मुलं मुली विविध दररोज प्रश्न अभ्यासतात. तुम्ही सुद्धा त्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता सराव म्हणून. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. हा प्रश्न कसा सोडायचा सर? एका परीक्षेत 1200 मुलं 800 मुली बसल्या होत्या. 48% मुली व 40% मुले पास झाले. मग नापास याची टक्केवारी म्हणजे नापास टक्केवारी लक्ष द्या. मग मुली किती नापास झाल्या टक्क्यामध्ये किंवा मुले किती नापास झाले? पहिल्यानं मुले बघू. 40% मुले पास म्हणजे 100% मधून 40% वजा करा. याचा अर्थ असा होतो की नापास झालेल्या मुलांची टक्केवारी 60%. नापास झालेल्या मुलींची टक्केवारी काय सर? इथं मुली लिहा. 100% मधून पास झालेल्या मुलींची टक्केवारी 48%. वजा करा, हे उत्तर सापडते 52%. म्हणजे 52% मुली नापास झाल्या. नापास मुले मुली, नापास मुले मुली यांची संख्या यावरून आम्हाला शोधता येते. कशी? मुलं 1200 मुली 800 म्हणजे 1200 इथं मांडा. मुलांची एकूण संख्या 1200 पैकी नापास झालेले मुलं 60%. हे 60% दशांश अपूर्णांकामध्ये 0.60 असे मांडतात लेकरांनो. 60%ची व्यवहारी अपूर्णांकात मांडणी आम्ही 60/100 अशी करतो. 2 शून्य हे छेदस्थानी एकावर म्हणून 2 स्थळ सोडून दशांश चिन्ह 60% दशांश अपूर्णांकात अशा पद्धतीने मांडतात. हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहित आहे. माहित नसेल तर हे अशा पद्धतीची वेळ वाचवण्याची क्लुप्ती शिका. 1200 एकूण मुलं आहेत लेकरांनो, पैकी 60% मुलं नापास आहेत. 60% दशांश अपूर्णांकात 0.60 असे मांडतात. मग हा गुणाकार जर करू गेलो आम्ही तर 720 मुले नापास असं आम्हाला उत्तर मिळते. बर, मुली किती नापास? मुलींची संख्या एकूण 800 आहे. मांडा पहिल्यानं. मुलींची संख्या 800 आहे आणि नापास मुलींची टक्केवारी 52% आहे. या 52%ला कसं मांडायचं तर 0.52. 52% व्यवहारी अपूर्णांकात 52 छेदस्थानी 100 असे मांडतात. छेदस्थानी एकावर 2 शून्य म्हणून अंशस्थानी असलेले 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्या. ही साधी सोपी क्लुप्ती शिका. 52% दशांश अपूर्णांकात 0.52 असे मांडतात. आणि हा जेव्हा तुम्ही गुणाकार करू जाल तेव्हा प्राप्त होणार उत्तर 416. काय हे उत्तर? मुली नापास. आम्हाला प्रश्न विचारला मुख्य, परीक्षेत किती टक्के मुले नापास झाली? आता परीक्षेत नापास एकूण, मग त्याच्यामध्ये मुले आले मुली आल्या. परीक्षेत नापास मुले 720 सर. परीक्षेत नापास मुली 416 सर. याची जर बेरीज केली 6 3 7 4 1136. परीक्षेत एकूण नापास यांची टक्केवारी विचारली म्हणजे तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. 1136 एकूण नापासांची संख्या आहे लेकरांनो. एकूण विद्यार्थी किती आहेत इथं मांडा एका कोपऱ्यामध्ये. एकूण विद्यार्थी किती आहेत?
एकूण विद्यार्थी 1200, मुलं आणि 800 काय आहेत, मुली आहेत. याची जर बेरीज केली तर 2000 मुलं मुली हा आकडा आम्हाला सापडतो. या 2000 एकूण विद्यार्थी संख्येपैकी 1136 विद्यार्थी नापास आहेत. हे आता आम्ही काढलं. तर 100 मध्ये किती नापास, उत्तर टक्क्यामध्ये द्यायचं. टक्का टक्केवारी, शेकडा शेकडेवारी, शतमान या पद्धतीमध्ये 100 ही संख्या गृहीत धरून उत्तरापर्यंत पावलं टाकली जातात. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य खलास. 1136 लेकरांनो लक्ष द्या, 1136 आणि याला भागीला आता 20 उरलेत. हा भाग लेकरांनो 56.8 असा जातो. म्हणजे जो प्रश्न विचारला की त्या परीक्षेत किती टक्के मुले नापास झालीत, हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर 56.8% मुले, म्हणजे त्याच्यामध्ये मुलं मुली दोघं पण आले. 56.8% विद्यार्थी नापास झाले. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. सोबत तुम्हाला जर सराव करायचा असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये तुम्ही अवश्य सहभागी झालं पाहिजे. सरावाने यश हे अगदी सहज आणि सुलभ बनत असते. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका तुम्हाला विचारता येतील. ओके. पास नापास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.